एक महत्त्वाची बातमी समोर येते। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असेल असं कोर्टाने स्पष्ट केले। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम आहे, स्थगिती कायम आहे अशी माहिती समोर येते, कारण कोर्टाच्या वतीने हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। कबुतरांना अद्यापही अन्न पाणी करत देणं यावर बंदी कायम असणार आहे। तर दादरच्या कबूतर खाण्यावर खरं तर या ठिकाणी कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी घालण्यात आली आहे कोर्टाच्या वतीने, आणि ती बंदी अजूनही कायम आहे असं कोर्टाकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अनेक संस्थांच्या वतीने या बंदी विरोधात आंदोलनं करण्यात आली, अनेक संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र त्यानंतरही कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असल्याचं कोर्टाने आज स्पष्ट केलेलं आहे। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असणार आहे, स्थगिती जे आहे ते कायम असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या वतीने देखील आश्वस्त करण्यात आलं होतं की ते पुढाकार घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली होती। मात्र त्यानंतरही कोर्टाच्या वतीने हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। कबुतरांना अद्यापही दादरच्या कबूतरखान्यात अन्न पाणी देण्याची बंदी कायम असणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। तर मीनाक्षी, काय सविस्तर माहिती? निश्चितच खरं तर आपण पाहतोय की कबुतरांच्या विषयी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे। ज्या पद्धतीत आपण पाहतोय की कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी जी आहे यावरती जी आहे ती स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे। कोर्टाचं अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये जे म्हणणं आहे ती जी आहे ती स्थगिती कायम ठेवायचं आहे। त्यामुळे ही बंदी जी आहे म्हणजेच कबुतरांना खाण्यासाठी जे अन्न आणि पाणी लोक जी देत होती त्यावरती बंदी जी आहे ती कायम असणार आहे। कारण अनेक आव्हानं जे आहेत ते अद्यापही सादर करायचे आहेत, कारण राज्य सरकार फक्त एक वेळेला जे आहे खायला घालण्याची परवानगी मागत होतं। या सगळ्या सुनावणी दरम्यानमध्ये राज्य सरकारच्या वतीनं अनेक जे आहेत ते आता अहवाल सादर केले जाणार आहे। किमान सकाळी 6 ते 7 पहाटे खायला घालायला काहीच त्रास नाहीये अशा पद्धतीचं राज्य सरकारच्या वतीनं म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की आता ही स्थगिती जरी कायम असली तरी पुढची सुनावणी जी आहे ती येत्या काही दिवसांमध्येच म्हणजे पुढच्या बुधवारी ही सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे सर्वसामान्य आपण पाहतोय की सार्वजनिक आरोग्याचं हित जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे, आणि याला धरून जे आहे ती देशातील कोणतीही नागरिकांना कोर्टाच्या निकालाचा अवमान करू नये, त्यामुळे अशा पद्धतीचं हे आर्ग्युमेंट जे आहे ते सध्या सुरू आहे। एकूणच आपण पाहतोय की सध्या ही स्थगिती जरी कायम असली तरी मात्र पालिकेच्या वतीनं यावरती कबूतरखान्याच्या अवतीभोवती जो कचरा साठला जातो किंवा मग खाण्यामुळे जो काही आजार होतो याचं डॉक्टरांचं स्पष्टीकरण जे आहे ते देखील मांडण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता कबुतरांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी देणारं जे पाणी आहे यावरती बंदी जी आहे ती कोर्टाच्या वतीनं कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पुढील काही जे अहवाल आहेत ते देखील सादर केले जाणार आहेत, आणि पुढची सुनावणी जी आहे ती बुधवारपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। निश्चित, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।